मित्रांनो, हरभरा पीक हे सध्या फुटवा अवस्थेमध्ये आहे। जास्तीत जास्त जर फुटवा झाला तर फुलांची संख्या जास्त लागते आणि उत्पादन आपल्याला जास्त मिळत असतं। तर शेतकरी मित्रांनो, फुटवा जास्त होण्यासाठी सुरुवातीला कोणत्या अन्नद्रव्याची गरज लागते हे समजून घेणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, फुटवा जास्त होण्यासाठी पिकाला नायट्रोजन आणि फॉस्फरस या दोन अन्नद्रव्याची गरज भासत असते। हे दोन अन्नद्रव्य जर द्यायचे म्हटले तर फवारणीच्या माध्यमातून विद्राव्य खतातून आपण देऊ शकतो। तर त्यासाठी कोणतं खत वापरायचं याबद्दलची देखील आपण माहिती पाहणार आहोत। त्याचबरोबर फुटवा होत असतानाच पिकाला फुलं देखील लागण्यासाठी मदत होत असते किंवा फुलं लागण्यासाठी देखील सुरुवात झालेली आहे। तर फुटव्याबरोबर फुलं देखील लागावेत आणि ते अधिक लागावेत यासाठी आपल्या पिकामध्ये अमिनो ॲसिड म्हणजेच प्रकाश संश्लेषण जास्त होण्यासाठी अमिनो ॲसिडची गरज असते। पिकामध्ये जर प्रकाश संश्लेषण जास्त झालं आणि अमिनो ॲसिडची मात्रा जर पिकामध्ये चांगली असेल तर पिकाला फुलं चांगले लागतात आणि त्यांची गळ होत नाही। तर हे देखील आपण फवारणीच्या माध्यमातून देऊ शकतो। तर अमिनो ॲसिडचा वापर करणं देखील गरजेचं आहे। अमिनो ॲसिड दिल्याच्या नंतर पिकामध्ये फुलं लागण्यासाठी जे काही हार्मोन असतात ते हार्मोनची उत्पत्ती होऊन फुलं लागण्यासाठी जास्त फुलं लागण्यासाठी मदत होते आणि त्यांची गळ देखील होत नाही। त्यानंतर ढगाळ वातावरण किंवा अळीचा देखील प्रादुर्भाव पिकावरती ह्या वेळेमध्ये होत आहे किंवा झालेला आहे। तर अळीच्या नियंत्रणासाठी देखील तुम्ही एक कीटकनाशक याच फवारणीमध्ये वापरणं गरजेचं आहे। एक इमामेक्टिन बेंझोएट हे घटक असलेलं साधं कीटकनाशक तुम्हाला वापरायचं आहे, जेणेकरून तुमचा खर्च कमी होईल आणि उत्पादन अधिक होईल। या अनुषंगाने एक बेस्ट कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या फवारणीमध्ये आपल्याला फुटवा होण्यासाठी, फुटवा झाल्याच्या नंतर फुलं चांगले लागण्यासाठी, त्यांची गळ होऊ नये आणि अळीच्या नियंत्रणासाठी अशा तिन्ही घटकांसाठी एकाच फवारणीमध्ये तुम्हाला हे सर्व कामे करायचे आहेत। तर फुटवा होण्यासाठी तुम्हाला 1261 या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे। फुलं जास्त लागण्यासाठी टाटा बार, जे की टाटा या कंपनीचं येतं, ते तुम्हाला घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर अळी नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेंझोएट हे 3 कॉम्बिनेशन तुम्हाला एकत्र घेऊन याची फवारणी करायची आहे। तर मित्रांनो, 1261 हे 80 ते 100 ग्रॅम, 16 लिटरच्या पंपासाठी 80 ते 100 ग्रॅम, टाटा बहार 30 मिली आणि इमामेक्टिन बेंझोएट 10 ग्रॅम असं कॉम्बिनेशन करून तुम्ही याच्यामध्ये फवारणी करू शकता। एका चांगल्या स्टिकरचा देखील याच्यामध्ये वापर करू शकता, जेणेकरून पानावरती सर्वत्र हे पसरेल आणि फवारणीचा आपल्याला चांगला रिझल्ट येईल। त्याचबरोबर खारं पाणी असेल तर पीएच बॅलन्सर देखील मार्केटमध्ये मिळतात, त्याचा देखील वापर करू शकता किंवा लिंबूचा देखील वापर करू शकता। पीएच आपल्या पाण्याचं मोजण्यासाठी खारं पाणी शक्यतो वापरायचं नाही आहे, विहिरीचं पाणी वापरायचं आहे। जर पाणी खारं असेल तर पीएच बॅलन्सर जे मार्केटमध्ये भेटतं ते वापरू शकता किंवा एक मार्केटमधून पीएच मीटरच खरेदी करा, जेणेकरून तुमचं योग्य पीएच बॅलन्समध्येच तुमची फवारणी जाईल आणि त्याचा रिझल्ट मिळेल। तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।